वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सव संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या पहिल्या अध्यायातल्या ओव्यांचं चिंतन करत करत आपण जवळपास 200 ओव्या आज पूर्ण करणार आहोत, ज्यामध्ये अर्जुनाची संभ्रमावस्था माऊलींनी विशद करून सांगितलेली आहे। ज्या अवस्थेमध्ये समोर सगळे गुरुजन, सगळे बंधू, सगळे आप्तिष्ठ अर्जुनाला दिसायला लागलेले आहेत आणि या सगळ्यांना बघून अर्जुनाच्या मनामध्ये एक करुणेची भावना निर्माण झालेली आहे। त्याचं आपण आतापर्यंत चिंतन केलं। त्याच्यामध्ये जे काही आपले गुरु, बंधू, मामा, पितामह या लोकांना अर्जुनानं बघितलंय। आज आपण 181 पासून पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये माऊली म्हणतायत, इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी। अर्थात इष्ट मित्र व मुलगे, तसेच जिवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग व नातू हेही त्या ठिकाणी अर्जुनानं या सगळ्यांचं अवलोकन केलं। इष्ट म्हणजे जे आपल्यासाठी हितकारक आहेत, त्यांच्यासाठी आपण इष्ट असा शब्द वापरतो। त्यामुळं माऊलींनी शब्द वापरला इष्ट। मित्र आपुले, जे जवळचे आपले मित्र आहेत त्यांनाही त्यांनी बघितलेलं आहे। कुमरजन देखिले, आपल्या मुलांसारखी जी लोक आहेत, जे अभिमन्यूच्या बरोबरचे आहेत, त्यांनाही अर्जुनानं बघितलं। हे सकळ असती आले तया माझी, हे सगळेजण कौरवांच्या या युद्धभूमीमध्ये युद्ध करण्यासाठी आलेले आहेत, हे अर्जुनानं बघितलं। सुरुज्जन सासरे अनिकही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ। अर्थात तसेच ज्यांच्यावर आपण उपकार केले होते व ज्यांचे संकटसमयी रक्षण केले होते, ते लहान मोठे सर्वही अर्जुनानं त्यावेळेला पाहिले। म्हणजे त्याच्यामध्ये सुहृदजन होते, जे हृदयाच्या खूप जवळचे होते, ज्यांच्यावरती आपण आतापर्यंत प्रेम केलेलं आहे, ज्यांच्यावरती आतापर्यंत आपण आपुलकीनं ज्यांच्याशी नातं जोडलेलं आहे, असे सुहृदजन, सासरे, सासऱ्यांसारखी सगळी लोक, अनिकही सखे सोयरे, यांच्याशिवाय इतरही सखे सोयरे त्याच्यामध्ये त्यानं बघितले। कुमार पौत्र धनुर्धरे, कुमार म्हणजे आपल्या मुलांच्या वयाचे, पौत्र म्हणजे नातवांच्या वयाचे, धनुर्धरे म्हणजे अर्जुनानं देखील तेथं, अर्जुनानं या सगळ्यांना तिथं बघितलेलं आहे असं माऊली वर्णन करतात। जया उपकार होते केले, ज्यांच्यावरती आपण आतापर्यंत उपकार केलेले आहेत, की आपती जे रक्षिले, ज्यांना आपण आपदेमध्ये, संकटामध्ये ज्यांचं संरक्षण केलेलं आहे, असे हे असो वडील धाकुले आदी करुणी, असे सगळे जे आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत, जे आपल्यापेक्षा वयानं लहान आहेत, अशा सगळ्यांना अर्जुनानं तिथं बघितलं। ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले। आणि त्यावेळी अर्जुनानं काय अवलोकलं तर तात्पर्य, असे आपले गोत्रज दोनही सैन्यांमध्ये युद्धाला सज्ज झाले आहेत असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले। त्यावेळी अर्जुनाला दिसायला लागलं की दोन्ही बाजूला आपणच लढतो आहोत, आपलेच सैन्य दोन्ही बाजूला आहेत, आपल्यातलीच लोक आपल्या समोर शत्रूच्या रूपानं उभे आहेत, अशी भावना इथं अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। तेथ मनी गजबज झाली, आणि हे सगळं बघितल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये गजबज झाली। गजबज म्हणजे गडबड झाली।
आणि आपैसी कृपा आली. आपैसी म्हणजे सहजच कृपा आली, त्याच्या मनामध्ये कृपेची भावना निर्माण झाली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती, आणि या कृपेमुळं वीरवृत्तीचा अपमान झाला असं वीरवृत्तीला वाटलं आणि वीरवृत्ती अर्जुनाच्या आतून निघून गेली. आता इथं आपल्याला अर्जुनाची मनस्थिती खूप नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. बघा, आपल्या धर्मशास्त्रानं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या उपासना पद्धती सांगितलेल्या आहेत, वेगवेगळे कर्म सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावण्याची वेळ माणसावर येते. पण कोणत्या वेळी कोणती भूमिका निभवायची, कोणत्या वेळी कोणत्या भूमिकेतून त्या प्रसंगाचा सामना करायचा, हे माणसाला जर नीट कळलं नाही तर त्याचं बरंचसं नुकसान होऊ शकतं. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दयाभावही आहे, त्याच अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये वैरभावनाही आहे. म्हणजे हिंसाही आहे, अहिंसाही आहे. ही गोष्ट आपण थोडीशी नीट समजून घेतली पाहिजे. माणूस म्हटलं की माणसामध्ये चांगल्या वाईट गोष्टी एकत्रितपणे एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि म्हणून तर आपण त्याला माणूस म्हणतो. देव आपण त्यांना म्हणतो की जे दैवी गुणांमध्ये जगतात, ज्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत, दैवी गुण अवलंबून जे आपलं जीवन व्यतीत करतात, त्यांना आपण देव म्हणतो. याच्या अगदी उलट जे आहेत त्यांना आपण राक्षस म्हणतो, ज्यांच्या जगण्याचा मूलाधार हा केवळ वाईटपणा आहे. दुसऱ्यांचं नुकसान करणं, दुसऱ्यांचं अहित करणं, दुसऱ्यांना त्रास देणं, ही ज्यांची भूमिका आहे, त्या भूमिकेमधून जी लोक जगतायत त्यांना आपण राक्षस म्हणतो. मग माणूस कुणाला म्हणायचं? तर माणूस हा देव आणि दानव या दोघांचं मिश्रण आहे. माणूस हा या दोघांच्या समन्वयावरती आहे, या दोघांच्या उंबरठ्यावर माणूस आहे. माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या अंतःकरणात दैवी गुणही आहेत आणि माणसाच्या अंतःकरणात वाईट गुणही आहेत. माणूस म्हणून जीवन जगत असताना या दोन संभाव्यता माणसाच्या बाबतीत आहेत. म्हणजे माणूस ही एक संभावितता आहे. माणूस म्हणजे एक परिवर्तनाचा मार्ग आहे आणि परिवर्तनाचा मार्ग असल्यामुळं या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये खूप सावधपणे जगावं लागतं. इतर देहामध्ये तुम्हाला परिवर्तनाची संधी नाही. देवांनी किती जरी पुण्य केलं तरी त्यांना त्या पुण्याचं फळ मिळत नसतं, कारण देवादिकांना आधी केलेल्या पुण्याचं फळ म्हणूनच देव योनी मिळालेली असते. आणि ज्या लोकांनी मनुष्य शरीरामध्ये येऊन पापकर्म केली त्यांना राक्षस योनी मिळालेली असते. आणि राक्षस योनीमध्ये एकदा माणूस गेला की त्यानं केलेल्या पापकर्माची फळं भोगण्यासाठी तो त्या योनीमध्ये गेलेला असतो. या दृष्टीनं तुम्ही देव झालात तरी तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाची अपेक्षा नाही. म्हणून स्वर्गातल्या देवादिकांनी कुठं यज्ञ केला अशा कथा आपण ऐकत नाहीत, किंवा पाताळ रसामध्ये गेलेल्या दानवांनी काही चांगलं केलं हेही आपण ऐकत नाहीत. दानव जेव्हा मृत्यूलोकात येतात तेव्हा ते काहीतरी सत्कर्म करतात अशा कथा आपण ऐकतो. स्वर्गातले देवसुद्धा जेव्हा मृत्यूलोकात येतात तेव्हा काहीतरी सत्कर्म करतात अशाही कथा आपण ऐकतो. कारण देव ही अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये पुण्याचं फळ फक्त भोगायचं आहे. केलेल्या पुण्याची फळं भोगण्यासाठी देव योनी आहे आणि केलेल्या पापांचं फळ भोगण्यासाठी राक्षस योनी आहे. म्हणून स्वर्गातले देवसुद्धा मनुष्य शरीराची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. का? तर नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. या मनुष्य शरीरामध्ये येऊन नामस्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं तर मोक्ष मिळू शकतो.
म्हणून हे शरीर त्यांना हवंय. म्हणजेच काय तर हे शरीर परिवर्तनशील आहे आणि म्हणून या शरीरात येऊन साधना करायला हवी. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, असं तुकोबाराय म्हणतात. माणसाच्या शरीराला येऊन साधना केली तर मोक्षापर्यंत जाता येतं आणि माणसाच्या शरीरात येऊन जर तुम्ही पापकर्म केलं तर तुम्हाला राक्षस योनीमध्ये जावं लागतं. म्हणून माणसाचं जगणं, माणसाचं जीवन चांगल्या वाईट अशा सगळ्या गोष्टींनी बनलेलं आहे. पण कोणत्या वेळी कोणता गुण स्वीकारावा, कोणत्या वेळी कोणती भूमिका स्वीकारावी, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जीवन जगत असताना आपण कधी कधी प्रेमळ वागतो, कधी कधी रागानं वागतो, कधी कधी हिंसक वागतो, कधी कधी अहिंसक वागतो. असं द्वंद्व भरून आपलं जगणं होत असतं आणि या द्वंद्वांनीच माणसाचं आयुष्य परिपूर्ण होत असतं. पण कोणता गुण कोणत्या वेळी स्वीकारावा हे जर साधकाला, माणसाला कळलं नाही तर माणसाचं जगणं भ्रमित होत असतं. आणि अशी भ्रमित अवस्था या ठिकाणी अर्जुनाची झालेली आहे. अर्जुनाच्या ठिकाणी वीरवृत्तीही आहे, अर्जुनाच्या ठिकाणी करुणेची वृत्तीसुद्धा आहे. पण अर्जुनानं युद्धाच्या प्रसंगामध्ये वीरवृत्ती धारण करायला हवी आणि वीरवृत्ती धारण करायच्या वेळेला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये करुणाची वृत्ती, कृपेची वृत्ती जागृत झालेली आहे. चुकीच्या वेळी चुकीची भावना जागृत झाली तर कर्म खंडित होतं, कर्म बाधित होतं, कर्म दूषित होतं, कर्म थांबतं. आणि म्हणून तुम्हाला तुमचा कर्मसिद्धांत, तुम्हाला तुमचं कर्म, तुमच्या कर्माचा रथ व्यवस्थितपणे हाकायचा असेल तर तुमच्या त्या कर्मामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी गुणं आली पाहिजेत. चुकीच्या वेळी चुकीचा गुण जर आला तर तो तुमच्या कर्माला घातक ठरतो. त्यामुळं करुणा कुठं ठेवायला हवी आणि वीरवृत्ती कुठं ठेवायला हवी या गोष्टी कळल्या पाहिजेत. एखादा माणूस तुमच्याकडे याचना करायला आला, काहीतरी मागायला आला तर तुमची करुणावृत्ती जागृत व्हायला हवी. तिथं माणसाची रागीट वृत्ती जागृत होते. अनेकदा आपल्या घरी कोणता भिकारी वगैरे आला की त्याला आपण उपदेश द्यायला लागतो. तिथं आपली करुणावृत्ती जागृत ठेवणं गरजेचं आहे. तिथं उपदेश करण्याची गरज नाही. एकतर तुम्हाला द्यायची भावना आहे तर द्या, नसेल द्यायची भावना तर प्रेमानं त्याला समजून सांगा. पण तिथं आपण उपदेशकाच्या भूमिकेमध्ये येतो आणि जिथं उपदेशकाची गरज असते तिथं आपण मुकाट्यानं गप्प बसतो. एखादा न्यायाधीश न्यायदान करताना त्यानं काही ठिकाणी करुण वृत्ती ठेवली पाहिजे, काही ठिकाणी कठोर वृत्ती ठेवली पाहिजे. न्यायदान करताना समोरच्या आरोपीनं कोणत्या तुलनेचं पातक केलेलं आहे, कोणत्या तुलनेवरचा गुन्हा केलेला आहे, कोणत्या पातळीवरचा गुन्हा केला आहे, हे कळल्यावर न्यायाधीशानं तितकंच कठोर व्हावं लागतं आणि कठोर शिक्षा द्यायची वेळ आहे. त्यावेळी जर त्यानं करुण प्रसंग दाखवला, दया दाखवली त्या गुन्हेगारावर, तर त्याची ती दया अनेक लोकांच्या घाताला कारणीभूत ठरत असते. म्हणून पद जेवढं मोठं, पद जेवढं जबाबदारीचं, तेवढ्या भूमिका सूक्ष्मपणे पाळणं, जबाबदारीनं पाळणं खूप गरजेचं असतं. म्हणून कर्म करत असताना अर्जुनाकडून हीच मोठी चूक झालेली आहे की तो संभ्रमावस्थेमध्ये पडलेला आहे. जिथं समोरचे सगळे शत्रू दिसायला हवे तिथं ते सगळे त्याला मित्र दिसायला लागले. हा उलटा प्रसंग अर्जुनावरती ओढावलेला आहे. समोर फक्त शत्रू दिसण्याच्या ऐवजी त्याला त्यांच्यामध्ये मामा दिसायला लागले, त्यांच्यामध्ये काका दिसायला लागले, त्यांच्यामध्ये मुलं दिसायला लागलेत, त्यांच्यामध्ये नातवंड दिसायला लागलेत, त्यांच्यामध्ये आप्तस्वकीय भावकीतली लोक सगळे आपले दिसायला लागलेत. आणि इथं अर्जुनाची चूक झालेली आहे आणि इथं अर्जुनाचा जो कर्मसिद्धांत आहे तो बाधित झालेला आहे आणि त्या बाधेला दूर करण्यासाठी ही भगवद्गीता आहे. आपणही कर्म करत असताना, जीवन जगत असताना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका संवेदनशीलपणे बारकाईने पाळल्या पाहिजेत. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आश्रमाची संकल्पना आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्याग्रहण, ज्ञानग्रहण करावं असं सांगितलेलं आहे. 25 वर्षापर्यंतची जी आयु आहे आपली
त्या काळामध्ये ज्ञानग्रहण करावं. 25 ते 50 या वर्षामध्ये गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा, संसार करावा, प्रपंच करावा, पैसा कमवावा. काय तुम्हाला घर बंगला गाडी काय कमवायचं आहे ते सगळं या गृहस्थाश्रमामध्ये कमवावं. 50 एकदा तुम्ही गाठली की थोडं वानप्रस्थाकडे वळावं. संयोगी वियोग अशी पद्धत ठेवावी. हळूहळू दुसऱ्याच्या अंगावरती ती जबाबदारी टाकून, मुलाच्या अंगावरती जबाबदारी टाकून हळूहळू त्याच्यातून काढता पाय घ्यायचा. एकदम नाही. वानप्रस्थाश्रमामध्ये हळूहळू आपल्या जबाबदाऱ्या काढायच्या आहेत, एकदमही काढायच्या नाहीत आणि तितकं चिटकून राहायचं नाही जितकं आधी होतात. जर तुम्ही चिटकून बसलात तर लेकरं तुम्हाला ओढून काढतील त्या जबाबदारीत. मुलं वयात आली आणि तुम्ही त्यांना जबाबदारी देणं टाळलं तर मुलं जबरदस्ती तुमची जबाबदारी घेतील, जबरदस्ती तुमच्या घराचा ताबा घेतील, जबरदस्ती तुमच्या प्रॉपर्टीचा ताबा घेतील. धर्मशास्त्र सांगतं 50 उलटली की हळूहळू आपला सगळा कारभार मुलांच्या हातामध्ये सोपून संन्यासाश्रमाकडं वळावं. एकदम नाही, पण हळूहळू मनामध्ये संन्यास ठेवावा, वरून वरून व्यवहार ठेवावा. गृहस्थाश्रम चालू असताना आतून बाहेरून व्यवहार ठेवावा आणि संन्यास आश्रम सुरू झाल्यावर आतून बाहेरून निवृत्ती वृत्ती ठेवावी असं धर्मशास्त्र सांगतं. याच्यामध्ये जर आपण बिघाड केला, 25 वर्षाच्या वयात ब्रह्मचर्य पालन आहे त्या वयात जर आपण गृहस्थाश्रम सुरू केला किंवा शरीर सुखाच्या मागं त्या काळात लागलो, पैसा कमवण्याच्या मागं त्या काळात लागलो तर गृहस्थाश्रम बिघडून जाईल. गृहस्थाश्रमात ब्रह्मचर्य पालन किंवा विद्याग्रहण याच्यामध्ये तुम्ही रमलात तर तुमचा गृहस्थाश्रम बिघडून जाईल. आणि गृहस्थाश्रम सुरू असताना वानप्रस्थाची कल्पना केली तर तुमचा गृहस्थाश्रम बिघडून जाईल. वानप्रस्थाश्रमात तुम्ही आहात आणि गृहस्थाश्रमासारखे वागत असाल तर तुमचा गृहस्थाश्रम बिघडून जाईल. आजकाल बऱ्याच आईवडिलांची समस्या असते की मुलं आमची काळजीच घेत नाहीत. जेव्हा तुम्ही त्यांना सगळा आपला कारभार सोपवायला हवा होता तेव्हा आपण तो सोपवलेला नाही. त्यांची भावना आपण समजून घ्यायला हवी. प्रत्येकाला आयुष्यामध्ये ती संधी हवी असते. लहानपणापासून मुलगा बापासारखा आपल्याला जगता यावं या अपेक्षेनं जगत असतो. त्याची ती अपेक्षा स्वाभाविक असते. त्यामुळं विशिष्ट वयात दशरथ राजाचा एक केस पिकला त्यावेळी दशरथ राजानं ठरवलं की आता आपला राज्यकारभार रामाच्या हाती सोपवायचा. आता सगळे केस पिकले तरी आपल्या लेकराच्या हातात काही सोपवावं ही भावना बऱ्याच बापांच्या मनात येत नाही आणि म्हणून गृहस्थाश्रम बिघडतो. संन्यास आश्रमामध्ये काही लोकांना गृहस्थाश्रम सुचतो. म्हातारपणात काही लोक लग्न करतात किंवा म्हातारपणात गाडी घेतली, घर घेतलं, असं बऱ्याचदा घडतं. असे काही आम्ही महाराज मंडळी पण ऐकलीत की 50-60 पर्यंत ब्रह्मचर्य आश्रम किंवा संन्यास घेतला आणि अचानक लग्न करून मोकळे झाले. तर ज्यावेळी जे करायला हवं ते त्यावेळी जर नाही केलं तर आपलं आयुष्य, आपलं जीवन, आपली साधना सगळं काही नष्ट होतं. आणि म्हणून अर्जुनाची इथं चूक झालेली आहे. तेथ मनी गजबज झाली आणि तिथं मनामध्ये जी गजबज झाली, गडबड झाली आणि ही गडबडच गीतेच्या जन्माला कारणीभूत ठरली. तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली आणि अचानक त्याच्या मनात कृपा जागृत झाली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती आणि वीरवृत्तीचा हा अपमान आहे. कारण जिथं ज्याला मान द्यायला हवा तिथं त्याला तुम्ही मान नाही दिला तर त्याचा अपमान होणार. युद्धभूमीवर वीरवृत्ती ठेवली पाहिजे. युद्धभूमीवर तुम्ही वीरवृत्तीच्या ऐवजी करुणावृत्ती आणत असाल तर वीरवृत्तीचा तो अपमान आहे. ज्यावेळी जी वृत्ती धारण करायला हवी ती वृत्ती त्यावेळी धारण नाही केली तर तिचा तो अपमान आहे. आणि म्हणून अर्जुनाची जी वीरवृत्ती होती ती अर्जुनाला सोडून निघून गेली का तर तिचा तिथं अपमान झाला. जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्य आथी तिये आणि किते न सहाती सुतेजपणे. आता माऊली दृष्टांतासहित वर्णन करतायत अर्जुनाच्या या मनस्थितीचं. बघा, ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे आपले घरात वर्चस्व सहन होत नाही. ज्या उत्तम कुलीन स्त्रिया असतात, पतिव्रता स्त्री जी असते तिला घरामध्ये जर सामान्य स्त्रियांना, इतर स्त्रियांना त्यांना मिळतो तो मान जर त्यांना मिळत गेला तर त्यांना तो अपमान सहन होत नाही. माऊली दृष्टांत देतात की वीरवृत्तीचा अपमान झाल्यामुळे वीरवृत्ती कशी निघून गेली. तर पहिला दृष्टांत माऊलींनी दिलाय
उत्तम कुळातल्या स्त्रिया, जिया उत्तम कुळीच्या होती, जिया म्हणजे ज्या उत्तम कुळीच्या होती, ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असतात आणि गुणलावण्यार्थी, ज्यांच्यामध्ये गुण आहेत, ज्यांच्यामध्ये लावण्य आहे म्हणजे सुंदरताही आहे, ती या आणिकते न साहती सुतेजपणे, त्या इतर स्त्रियांना न साहती सहनच करू शकत नाहीत. आपली जागा दुसऱ्या स्त्रीला दिली हे ती स्त्री सहनच करू शकत नाही. सुतेजपणे, अत्यंत सावधपणे, अत्यंत समजदारीनं ती हा निर्णय घेते की ती हे सहनच करू शकत नाही आपली जागा दुसऱ्यानं घेणं. दुसरा दृष्टांत माऊली देत आहेत. नविये आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा. अर्थात ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषय पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो. नविये आवडीचे निभरे, नवीन नवीन एखादी स्त्री भेटली की तिच्या लावण्याला भुलून एखादा कामुक माणूस तिच्या त्या नवीनतेला भुलून, नविये आवडीचे निभरे, नवीने म्हणजे नवीन आयुष्यात आलेली स्त्री, तिच्या आवडीचे निभरे, तिच्याबद्दल आवड निर्माण झाली, तिच्याबद्दल आकर्षण आसक्ती निर्माण झाली, त्याच्या भरात नविये आवडीचे निभरे, कामुक निजवनिता विसरे. कामुक जो माणूस आहे, निज वनिता म्हणजे स्वतःची बायको, वनिता म्हणजे बायको, कामुक निज वनिता विसरे, तो आपली बायकोच विसरून जातो की आपली बायको आहे, आपलं लग्न झालेलं आहे हेच तो विसरून जातो. एखादी नवीन स्त्री त्याच्या आयुष्यात आली की, कामुक पुरुषांचं हे लक्षण आहे की ते एखादी नवीन स्त्री दिसली की तिच्याकडं आकर्षित होतात आणि विसरून जातात की आपलं लग्न झालंय. नविये आवडीचे निभरे, कामुक निजवनिता विसरे, मग पाडेविना अनुसरे भ्रमला जैसा. आणि मग तो काय करतो, पाडेविना अनुसरे. पाडेविना शब्दाचा इथं अर्थ आहे योग्य ते वाचून नादी लागतो. ज्या स्त्रीचा अधिकार नाही, ज्या स्त्रीची पात्रता नाही, त्या पात्रता नसलेल्या स्त्रीचं तो अनुकरण करायला लागतो. मग पाडेविना अनुसरे, पात्रता नसतानाही तो तिचं अनुसरण करायला लागतो. आणि कसा, भ्रमला जैसा. हा भ्रम साधनेमध्ये खूप मोठा अडथळा आहे. जर तर म्हणजे भ्रम. आयुष्यामध्ये हा जर तर असता कामा नये. हा एकदा जर तर आयुष्यात आला की तुमची साधना खंडित झालीच म्हणून समजा. साधना करताना एक प्रकारचा विश्वास हवा, साधना करताना आत्मविश्वास हवा. मी एक गोष्ट ऐकली, एका गावामध्ये पाऊस पडत नव्हता. पाऊस पडत नाही म्हणून एक मोठा यज्ञ करायचं ठरवलं. त्या याज्ञिकानं सांगितलं, यज्ञ करणाऱ्यांनी, की पाऊस पडण्यासाठी आपण यज्ञ करतो हे खरं आहे, पण सगळ्यांचा विश्वास असेल की यज्ञ केल्यावर पाऊस पडणारच आहे तरच पाऊस पडेल, नाहीतर पाऊस पडणार नाही. आणि मग सगळेजण आले, यज्ञ केला, यज्ञ पूर्णही झाला पण पाऊसच काही पडला नाही. याज्ञिकाला सगळ्यांनी मग विचारायला सुरुवात केली, तुम्ही तर सांगितलं होतं यज्ञ केल्यावर पाऊस पडेल आणि पावसाचा तर पत्ता नाही. त्या याज्ञिकानं सांगितलं, तुमचा विश्वास होता का पाऊस पडेल यावर? सगळ्यांनी सांगितलं, हो विश्वास तर होता. मग म्हणे, तुमचा जर विश्वास असता की यज्ञ केल्यावर पाऊस पडणारच आहे तर तुम्ही येताना किमान रेनकोट किंवा छत्री घेऊन आला असतात. ज्या अर्थी तुम्ही रेनकोट किंवा छत्री घेऊन आला नाहीत त्या अर्थी तुम्हाला विश्वास होता पाणी पडेलही नाही पडेलही. जर तर होतं ना तुमच्या आयुष्यात. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी मुलगी छत्री घेऊन आली, थोडी उशिरा आली असेल ती छत्री घेऊन यज्ञाला आली संपल्यावर सगळं, आणि तेव्हा पाऊस पडला. आणि त्या याज्ञिकानं सांगितलं की या मुलीच्या विश्वासामुळं पाऊस पडला. आता ही गोष्ट खूप काही सांगून जाते आपल्याला. आपण म्हणतो माझा देवावर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे. देवावर विश्वास आहे असं म्हणणं आणि देवावर विश्वास असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या जगात सगळ्यात जास्त पाप जर कोण करत असेल तर ज्यांचा देवावर विश्वास आहे असं सांगतात त्याच लोकांकडून जास्त पाप घडतात, जास्त अपराध घडतात. कारण ते म्हणतात देव आहे
पण अंतःकरणात थोडी गडबड चालू आहे. काय माहीत नसेलही, आहे की नाही काय माहीत. ही बेईमानी आहे. साधनेतली सगळ्यात मोठी बेईमानी ही आहे की तुम्ही आतून वेगळे आहेत आणि बाहेरून वेगळे आहेत. आतून तुम्ही नास्तिक आहेत, वरून तुम्ही आस्तिक असल्यासारखं दाखवता. माणसानं जे आहे ते आत बाहेर सारखं असावं. नास्तिक तर नास्तिक, आस्तिक तर आस्तिक. जो आतून बाहेरून नास्तिक आहे ना तो चांगला, जो आतून बाहेरून आस्तिक आहे तोही चांगला. सगळ्यात वाईट जे असतात ते हे मधले दोन असतात. जे आतून आस्तिक आहेत, बाहेरून नास्तिकता दाखवतात. आतून कळलंय देव आहे, पण जगाला नाही सांगणार की देव आहे. आणि याच्या उलट काही असतात. आतून कळलंय देव नाही, बाहेरून दाखवतात की देव आहे. आणि सगळ्यात जास्त पाप याच लोकांकडून घडतात. आत्तापर्यंतचा इतिहास आहे की जगात सगळ्यात जास्त पाप ही धर्माच्या नावाखाली घडली आहेत. कारण धर्म ही पाप घडवण्यासाठीची सोपी जागा आहे, सोपं माध्यम आहे. धर्माचं नाव पुढं केलं की मोठ्यातलं मोठं पाप तुम्ही करू शकता. आणि म्हणून लोक मोठ्यात मोठं पाप करायचं असेल तर धर्माचाच आधार घेतात. कारण पापाला अधर्माचा आधार घेऊन कधीच पाप करता येत नाही. पाप नेहमी धर्माचा आधार घेऊनच होतं. म्हणून वाईटातले वाईट लोक पाप करतानाही चांगल्या भावनेनं आम्ही करतोय असं सांगतात. आणि म्हणून जर तर ही वृत्ती आहे की नाही काय माहीत, असेलही नसेलही, मग म्हणून काही लोक परमार्थ करतात. देव असलाच, स्वर्ग असलाच तर नरकात नको जायला, मग थोडंफार दान पुण्य करून बघू. म्हणजे थोडीफार प्रॉपर्टी इकडं पण जमा झाली. उद्या न जाणो आपण मेलो आणि स्वर्ग नरक सगळं असलंच तर लगेच सांगायला आहे बघा आम्ही इथं पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुमच्या याच्यात पण. म्हणून काही लोक थोडंसं दानधर्म करतात. आणि आतलं मन सांगतं की हे असलं सगळं थोतांड आहे, मग आतून थोडं पाप करायची. म्हणजे इकडून पण मजा, तिकडून पण मजा. म्हणजे देव असला तरी फायदा, नसला तरी फायदा. अशी लोक सगळ्यात जास्त घातक आहेत, धर्मालाही आणि अधर्मालाही. आणि म्हणून अर्जुनाची ही मनस्थिती, संभ्रम अवस्था, जर तर अर्जुनाच्या मनामध्ये इथं संभ्रम निर्माण झालाय, जर तर ही भावना निर्माण झाली, भ्रमला जायचा, अर्जुन भ्रमित झालेला आहे, जर तर मध्ये तो अडकलाय. माऊली खूप सुंदर वर्णन करतात त्याचं बघा की तपोबळे ऋषी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. पुढचं उदाहरण माऊलीने अगदी वेगळं दिलंय बघा. किंवा तपश्चर्येच्या योगाने वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असता वैराग्यशील पुरुषाचे बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही. एखाद्या वैराग्याला रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यावर त्याच्या बुद्धीला भ्रम निर्माण होतो. बघा खूप माऊलींनी सूक्ष्म दृष्टांत दिलाय, अगदी अनुभवातला दृष्टांत माऊलींनी इथं दिलाय. एखादा तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त झालेला ऋषी, त्या रिद्धी सिद्धीमुळं त्याला भ्रम प्राप्त होतो. बघा तुम्हाला काही सिद्धी प्राप्त झाल्या तर त्या सिद्धी तुमच्या साधनेला अनुकूलच ठरतील असं नाही. तुम्हाला प्राप्त झालेल्या सिद्धी तुमच्या साधनेत अडथळाही ठरू शकतात. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. थोडा वेळ. आणि ही संभ्रमावस्था केवळ चांगल्या वाईट गोष्टीत प्राप्त झाल्यावर साधनेत अडथळा येतो असं नाही. जेव्हा जेव्हा रिद्धी सिद्धी सुद्धा प्राप्त होतात त्याही वेळी ऋषी मुनीची बुद्धी भ्रमिष्ट होत असते. बघा माऊलींनी दोन्ही क्षेत्रातली उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण माऊलींनी दिलं व्यावहारिक क्षेत्रातलं, की ज्याच्यामध्ये सामान्य गृहिणी आहे किंवा सामान्य पुरुष आहे, कामुक पुरुष आहे, त्यांचीही उदाहरणं दिली. म्हणजे साधना करताना साधनेमध्ये अडथळा केवळ वाईटच गोष्टी आणतात असं नाही. कधी कधी चांगल्या गोष्टीसुद्धा साधनेत अडथळा आणतात. माऊलींनी दिलेलं जे उत्तर आहे
हे चांगदेव 1400 वर्ष जगले. 1400 वर्ष जगूनही त्यांना ज्ञानोबारायांना गुरु करावं असं का वाटलं असेल? कारण 1400 वर्ष जगूनही चांगदेवांना रिद्धिसिद्धी ज्या प्राप्त झाल्या त्या रिद्धिसिद्धीच त्यांच्या मोक्षाला अडथळा ठरायला लागल्या होत्या. चमत्कारामध्ये माणूस अडकला तरी सुद्धा साधनेपासून दूर जाऊ शकतो. आणि म्हणून साधनेत विकार विषय जेवढे घातक ठरतात तेवढेच घातक रिद्धिसिद्धी सुद्धा ठरतात. आणि म्हणून माऊलींनी खूप महत्त्वाचा आणि चांगला संदेश दिलाय. साधना करताना काही अनुभव आले की त्या अनुभवांनी सुद्धा आपली साधना डळमळीत होऊ शकते. त्यामुळं साधनेत आलेले अनुभव आपण अनुभवायचे आणि ते अनुभवाचे क्षण अधिक काळ कसे टिकतील याचा प्रयत्न करायचा. साधना करताना थोडे बहुत आपल्याला अनुभव आले आणि त्याच अनुभवांनी जर आपला अहंकार वाढला की आता मी साधना करायला लागलोय, मला आता अनुभव यायला लागलेत, असं समजून कधी कधी आपल्यातला अहंकारही जागृत होऊ शकतो. माया ही केवळ विकारांच्याच आधारावर जगते असं नाही. माया ही गुणाच्या आधारावरही जगते. मागं मी तुम्हाला एकनाथ महाराजांच्या चिरंजीव पदाबतचं उदाहरण दिलं होतं, ज्याच्यामध्ये माऊलींनी वैराग्यवान पुरुष कसा भ्रमिष्ट होतो याचं खूप सुंदर उदाहरण त्यात दिलंय. अगदी तेच उदाहरण इथं माऊलींनी दिलंय की तपोबळे रुद्धी, की तपाच्या बळामुळं ज्याला रुद्धी प्राप्त झालेल्या आहेत. पातलिया भ्रंशे बुद्धी, पातलिया म्हणजे मिळाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर, भ्रंशे बुद्धी, त्या ऋषीची बुद्धी भ्रंश पावते. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना, आणि मग त्याला विरक्तता सुद्धा आठवत नाही. तो आपलं वैराग्य सुद्धा विसरून जातो. विरक्ततेची सिद्धी तो विसरतो. रुद्धीमध्ये अडकला की विरक्ततेची सिद्धी तो विसरतो आणि तीही त्याला आठवेना. की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. अर्थात किंवा तपश्चर्याच्या योगाने रुद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असता वैराग्यशील पुरुषाच्या बुद्धीस भ्रम पडून तो ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण विसरतो, अगदी तसं अर्जुनाच्या अंतःकरणात असलेल्या वीरवृत्तीला त्याच्या हृदयात करुणावृत्ती जागृत झाल्यामुळं त्याची बुद्धी भ्रमित झाली आणि मग वीरवृत्ती त्याच्या अंतःकरणातली पळून गेली. तैसे अर्जुना तेत जागले, असं ते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतःकरणात करुणावृत्तीस थारा दिल्यामुळे त्याची वीरवृत्ती गेली. बघा, अनेक लोकांना इथं असा भ्रम पडतो की मग भगवान कृष्ण परमात्मा किंवा ज्ञानोबाराय यांना करुणवृत्ती नको आहे का? ह्यांना वीरवृत्तीच हवी आहे का? त्यांना हिंसाच हवी आहे का? भगवंताला हिंसाच हवी होती म्हणून अर्जुनाच्या करुणवृत्तीचा त्यांना तिटकारा वाटत होता का? किंवा त्याची करुणवृत्ती भगवंताला नकोशी झाली होती का? नाही, गीता खूप सूक्ष्म आहे. अर्जुनाच्या अंतःकरणात असलेली करुणवृत्ती असायलाच हवी ही ज्ञानोबरायांची तर नेहमीची भावना आहे. भगवान कृष्ण परमात्म्याची ही तीच भावना आहे. आणि या करुणवृत्तीच्या आग्रहामुळं तर युद्ध होऊ नये असं भगवंताला वाटत होतं. करुणवृत्ती जागृत ठेवून बराच प्रयत्न भगवान कृष्ण परमात्म्यांनी करून बघितला. दुर्योधनाकडे जाऊन भगवंत जेव्हा म्हणाले की दुर्योधना युद्ध करू नकोस, युद्धानं तुझं कोणतंही भलं होणार नाही, पांडवांना किमान 5 गावं तरी दे, असं जेव्हा भगवंत शिष्टाई करण्यासाठी जाऊन बोलतायत तेव्हा भगवंताच्या अंतःकरणातली करुण भावनाच बोलत होती. आणि त्या भावनेतूनच भगवंत ते बोलत होते. कारण भगवंताला दुर्योधनाचा नाश दिसत होता. जर युद्ध केलं दुर्योधनानं तर केवळ तोच मरणार नाही तर त्याच्या वंशातले सगळे मरून जातील हे स्पष्ट भगवंताला दिसत होतं. तेव्हा हृदयातली करुण भावना जागृत झालेली होती भगवंताची.
पांडवांची करुण वृत्ती जागृत झाली म्हणून त्यांनी फक्त 5 गावं मागितली. आणि त्यावेळी त्यांची भावना योग्य होती, भगवंताची भावना योग्य होती. त्यावेळी करुण वृत्तीच महत्त्वाची होती. तिथं जर भगवंतांनी युद्धप्रसंग सुरू केला असता तर ते चुकीचं होतं. कारण तिथं युद्ध भावना गरजेची नव्हती, तिथं करुण वृत्ती गरजेची होती. पण आता युद्ध ठरलंय, युद्ध नाद झालेलं आहे, शंखनाद झालेला आहे, रणवाद्यांचं वादन झालेलं आहे. आता युद्ध सुरू झालेलं आहे, युद्ध सुरू करायची वेळ झालेली आहे, शस्त्रास्त्रांचा वर्षाव शत्रूकडून सुरू झाला आहे. अशा वेळी जर तुम्ही करुण वृत्ती तुमची जागृत होत असेल तर ती करुण वृत्ती निंदनीय आहे. शब्द लक्षात घ्या. करुण वृत्ती निंदनीय कधी ठरते? वीर वृत्तीची जागा तिनं घेतली तर. बघा, प्रत्येकाला आपापला मान आहे. आपल्याकडे तर कावळ्यालाही आपण मान देतो, बरोबर. प्रत्येक प्राण्याला आपल्या संस्कृतीत मान आहे. बैलाला मान आहे, कुत्र्याला मान आहे, सगळ्या प्राण्यांना मान आपण देतो. सापाला मान आहे. पण त्या त्यावेळी त्या त्या जागेवर मान आहे ना. नागपंचमीच्या दिवशी नागाला मान आहे. पण पिंडीवर जर विंचू बसला, देवाच्या पिंडीवर विंचू बसला, तर त्या विंचवाला मारायला पाहिजे की नाही? चुकीच्या जागेवर गेलाय ना तो. जिथं जी भावना हवी तिथं ती भावना जर नसेल, साधूच्या ठिकाणी साधुत्व असलं पाहिजे, क्षत्रियाच्या ठिकाणी वीरत्व असलं पाहिजे, वैश्याच्या ठिकाणी व्यवहार ज्ञान असलं पाहिजे, संन्याशाच्या ठिकाणी वैराग्य वृत्ती असली पाहिजे, ब्रह्मचार्याच्या ठिकाणी ज्ञानग्रहणाची पात्रता, जिज्ञासू, मुमुक्षुत्व असलंच पाहिजे. आणि त्यावेळी ते गुण जर तुमच्याकडं नसतील तर ते तुमच्याकडं असलेले सद्गुणही निंदनीय ठरतील. म्हणून तुम्ही कितीही पराक्रमी असा, तो पराक्रम तुम्ही शालेय जीवनात दाखवत असाल तर तुमचा पराक्रम निंदनीय आहे. तुमच्याकडं प्रचंड व्यवहार ज्ञान आहे, पण ते व्यवहार ज्ञान तुम्ही चुकीच्या ठिकाणी वापरत असाल तर ते व्यवहार ज्ञानही निंदनीय आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी जिथं पुरुषत्व असायला पाहिजे, जिथं वीरता असायला पाहिजे, तिथं त्यानं कारुण्य वृत्ती धारण केल्यामुळं झालं काय? तर ते तैसे अर्जुना ते जाहले, असते पुरुषत्व गेले. जे त्याच्याकडं पुरुषत्व होतं तेच निघून गेलं. जे अंतःकरण दिधले कारुण्यासी, त्यानं या अंतःकरणामध्ये जेव्हा करुणेला जागा दिली, नको त्यावेळी करुणेला जागा दिली, आणि त्या करुणेला जागा दिल्यामुळं त्याच्या अंतःकरणात असलेली वीरवृत्ती तिला वाटलं आपला अपमान झाला आणि ती निघून गेली. आणि म्हणून आपल्या आयुष्यात या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये संभ्रम असता कामा नये, जर तर असता कामा नये. जे आहे ते निष्ठेनं आपण ते पाळलं पाहिजे. स्वामी विवेकानंदही नास्तिक होते, परम नास्तिक होते. जेव्हा नास्तिक होते तेव्हा ते आतून बाहेरून नास्तिक होते. आणि आपली नास्तिकता दाखवायला त्यांनी कोणत्याही प्रकारची शंका मनात आणली नाही. रामकृष्ण परमहंसाचे पहिले विरोधक स्वामी विवेकानंद होते. आणि सगळे अवघड प्रश्न त्यांनी विचारलेत. पण जेव्हा सगळ्या प्रश्नांचं समाधान मिळालं, नास्तिकता पूर्णपणे आस्तिकतेत रूपांतरित झाली, तेव्हा स्वामी विवेकानंद जगाला कळले आणि खऱ्या स्वामीचं रूप जगासमोर तेव्हा प्रकट झालं. म्हणून जो गुण जेव्हा घ्यायचा तेव्हा तो घेतला पाहिजे. पण इथं अर्जुनाचं ते चुकलं. आणि म्हणून तैसे अर्जुना ते तजाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. अर्थात तसं अर्जुनाला झालं, त्याचं पुरुषत्व गेलं आणि अंतःकरणामध्ये त्यानं कारुण्याला जागा दिली. देखा मंत्रज्ञू बरुळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. माऊलींनी पुन्हा एकदा दृष्टांत दिलाय बघा. असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते. त्याप्रमाणे अर्जुनाला महामोहाने ग्रासले. वृत्रासुराची एक खूप सुंदर कथा आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये पण ती कथा आहे. वृत्रासुराच्या वडिलांनी यज्ञ केला आणि यज्ञामध्ये मंत्र म्हटले की इंद्राला मारणारा पुत्र जन्माला यावा, असं मंत्र म्हणायचा होता. मंत्र काय म्हणायचा होता? इंद्राला मारणारा पुत्र जन्माला यावा. पण
त्या ब्राह्मणांकडून मंत्र चुकले आणि इंद्राकडून मरणारा पुत्र जन्माला यावा असं मंत्र म्हटले गेले. आणि म्हणून पुत्र तर जन्माला आला वृत्रासूर, पण त्याचं मरण इंद्राकडून ठरलं. इंद्राला मरण ज्याच्याकडून यायला हवं होतं त्याला इंद्राकडून मरण आलं. मंत्र चुकल्यावर काय होऊ शकतं हे याच्यावरून कळेल तुम्हाला. एखादा शब्द इकडं तिकडं गेला तरी बरंच काही बिघडू शकतं. शंकराचार्यांचे शिष्य गौडपादाचार्य त्यांच्याबद्दल एक खूप सुंदर कथा सांगितली जाते की गौडपादाचार्यांना विचारण्यात आलं की वेद खरे आहेत की नाहीत. तेव्हा गौडपादाचार्यांनी वेद खरे आहेत हे सिद्ध करण्यासाठी एका पर्वतावरून खाली उडी मारली आणि उडी मारताना ते म्हणाले की वेद जर खरे असतील तर मला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही असं म्हणून त्यांनी उडी मारली. त्यांना झालं काही नाही, पण थोडीशी काही खरचटलं वगैरे असेल, रक्त वगैरे थोडंफार निघालं असेल. तर तेव्हा त्यांनी शंकराचार्यांना विचारलं की माझी तर वेदांवर एवढी निष्ठा आहे तरी मला एवढी जखम तरी का झाली, तीही व्हायला नको होती. शंकराचार्य म्हणाले तुम्ही असं म्हणालात की वेद जर खरे असतील तर, म्हणजे तुमचा तिथं जर तर आला. तुम्ही म्हणायला हवं होतं वेद खरेच आहेत आणि मला काहीही होणार नाही या विश्वासानं उडी मारायला हवी होती. हे जर तर आयुष्यामध्ये साधनेत बऱ्याचदा अडथळा करतं. पुन्हा ते उदाहरण आठवा, आपण ते उदाहरण दिलं होतं की भगवंत कधी भेटतील आणि तो भक्त म्हणतो की कधी का भेटेनात, भेटणार आहेत ना. मग तो नाचायला लागतो आणि देव त्याला भेटतात. का? हृदयातला जर तर गेला की भगवंत लगेच आहे. श्रद्धा निश्चिम परिपक्व श्रद्धा असली पाहिजे, दळमळीत अशी श्रद्धा नको. दळमळीत श्रद्धा असली की चुकलेल्या मंत्रासारखी तुम्हाला अवस्था होणार. देखा मंत्रज्ञ बरळू जाये, एखादा मंत्रज्ञ मांत्रिक देखा बघा, एखादा मंत्रज्ञ बरळू जाये, एखादा मंत्रज्ञ बरळला. बरळणं म्हणजे काय? इथं दिलेला बरळण्याचा अर्थ आहे मंत्रोच्चार करण्यात चुकला. आपण बरळणं म्हणतो ना, बोलण्यात चुकणं म्हणजे बरळणं. मंत्रज्ञ बरळू जाय मग तेत का जैसा संचार होय. मग तो चुकून काही बोलला की त्याच्याच अंगात भूत येतं. हे भूतबाधा तांत्रिक वगैरे गोष्टी खूप रिस्की असतात. आपण लोकांना शिकवायला जातो आणि ते आपल्या चांगलं येतात. म्हणून जे योग साधना वगैरे बद्दल लोक मला बोलायला लागले की मला त्यांचीच जास्त काळजी वाटायला लागते. कारण मंत्र तंत्र या गोष्टी आपण जेवढ्या सहजतेनं घेतो तेवढ्या सहजतेनं घेण्यासारख्या नाहीत. त्या गोष्टी बऱ्याचदा आपल्या चांगल्यात येण्याची शक्यता असते. म्हणून मंत्रतंत्र या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर त्यांच्यासोबत खूप सावधपणे आपण वागलो पाहिजे. खूप सावधपणे त्या सगळ्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. तिथं जर थोडं जरी चुकलं, देखा मंत्रज्ञ बरळू जाये मग तेत का जैसा संचार होय. मग तो भूतबाधा घालवण्यासाठी मंत्र म्हणतो, पण मंत्र वगैरे चुकले की मग ते भूत त्याच्याच अंगात शिरतं आणि त्यालाच बाधित करतं. तैसा तो धनुर्धरे महामोये आकळीला. अगदी त्या पद्धतीनं तो धनुर्धर अर्थात अर्जुन महामोहे महान अशा मोहानं आकळीला अर्थात ग्रासला. आणि अर्जुन त्या भूतबाधेनं ग्रासला गेलेला आहे. अशी अर्जुनाची संभ्रमावस्था इथं निर्माण झाली. आणि अर्जुनाच्या या मनोस्थितीत भगवंत काय त्याच्यावर उपाय सांगतात आणि या संभ्रम अशा अवस्थेत अर्जुन आधी काय बोलतो भगवंताला, ज्याच्यातून अर्जुनाची ही संभ्रमावस्था आणखी थोडी स्पष्टपणे आपल्याला कळणार आहे. त्यांचा विचार आपण उद्याच्या दिवसामध्ये करूयात. आता आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.